वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर इस्रायल लोक अखेर वचनादाखल किंवा वतनादाखल दिलेली जी भूमी होती कनान देश, तो देश काबीज करण्यासाठी त्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यांनी पाऊल उचललं. सर्वप्रथम त्यांच्या समोर एक तटबंदीचे नगर होते आणि ते नगर म्हणजे यरिहो शहर. त्या काळात यरिहो शहर एक भव्य किल्ले शहर होतं. विद्वान लोकांनी असं सांगितलेलं आहे या बाबतीत की या शहराभोवती दगडी 2 मोठ्या भिंती होत्या. बाहेरील भिंत 20 फूट उंच आणि 6 फूट रुंदीची होती. आतील भिंत 30 फूट उंच आणि 12 फूट रुंदीची होती. या दोन्ही भिंती 15 फूट रुंद अशा सुरक्षित केलेल्या होत्या आणि त्यावर एक पायवाट होती, ज्या वाटेद्वारे या दोन्ही भिंती विभक्त केल्या गेल्या होत्या. हे शहर केवळ 9 एकरावर जमिनीवर व्यापलेले होते, परंतु जे योद्धा केवळ भाले, तलवारी किंवा बाण घेऊन लढाया करणारे होते, त्यांच्यासाठी हे शहर काबीज करण्यासाठी मात्र अशक्य दिसायचं. इस्रायल लोकांसाठी यरिहो हा मोठा अडथळा होता. त्याला कारण असं की 40 वर्षाचा प्रदीर्घ काळ जो त्यांनी अरण्यात घालवला आणि नंतर वतनाच्या देशात शिरण्यासाठी ते जेव्हा प्रथम आलेत, तर हा एक मोठा अडथळा हे शहर त्यांच्यामध्ये आणि त्यांना वतनादाखल दिलेला जो देश होता म्हणजेच कनान देश, यामध्ये आवासून उभे राहिले होते. परमेश्वरानं त्यांनी दिलेल्या देशात प्रवेश करण्या अगोदर त्यांना यरिहोचा पराभव करावा लागणं भाग होतं. आज जी वचने आपण वाचणार आहोत त्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहेत की यरिहोचा पराभव कसा झाला आणि त्या काबीज करण्यास अशक्य भिंती कशा खाली सरते शेवटी पडल्यात. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटत असेल आज सकाळी. हा एक वृत्तांत, ऐतिहासिक घडलेली गोष्ट जी साधारण 3000 वर्षापूर्वी घडलेली आहे. या लढाईचा आपल्या बरोबर काय संबंध असावा? यरिहो शहरावर केलेली ही एक अशी लढाई आहे की जी परमेश्वराबरोबरच्या आपल्या जीवनाच्या वाटचालीबद्दल, आपल्या जीवनाबाबत आपल्याला बरेच काही शिकू शकते. हा एक हेतू आहे यामध्ये. आणि जर आपण थोडासा विचार केला या बाबतीत, या यरिहो शहरावर चढाई इस्रायल लोकांनी केली आणि कसं ते काबीज केलं, याकडे जर थोडं आपण अवलोकन केलं तर यरिहोचा पराभव होण्यापूर्वी या शहरासभोवती असलेल्या भिंती त्यांना खाली पाडाव्या लागल्यात, त्यांना त्या तोडाव्या लागल्यात, त्या नष्ट कराव्या लागल्यात. त्याशिवाय त्यांचा प्रवेश होणं शक्य नव्हतं. त्याशिवाय इस्रायल लोक शहरात प्रवेश करू शकतच नव्हते. त्या भिंती तोडल्या पाहिजेत. त्यांना यरिहोचा नाश होईपर्यंत इस्रायल लोक पुढे जाऊ शकले नाहीत. त्यांच्या कनान देशाच्या वाटचालीमध्ये त्या भिंती तोडणे अत्यावश्यक होते. ते शहर त्यांच्या दरम्यान म्हणजे ते स्वतः इस्रायल लोक आणि देव त्यांच्यासाठी जे सर्वोत्कृष्ट देणार होता त्यामध्ये एक आडभिंत म्हणून उभे होते. आणि यरिहोचा पराभव होण्यापूर्वी या भिंती त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठा बुरुज, प्रचंड मोठं अडखळण उभं होतं. त्याशिवाय इस्रायल लोक शहरात प्रवेश करू शकले नाहीत. त्या भिंती तोडल्याच पाहिजे इस्रायल लोकांनी. यरिहोचा नाश होईपर्यंत इस्रायल लोक पुढे जाऊ शकतच नव्हते. त्या भिंती तोडणं त्यांना त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ते शहर त्यांच्या दरम्यान आणि देव त्यांच्यासाठी जी उत्तम देणगी कनान देश, दुधा मधाचा जो देश ठेवलेला होता, त्यामध्ये ते जाऊ शकत नव्हते. आपण जरा विचार केला तर या यरिहोचा पराभव होण्यापूर्वी या ज्या भिंती होत्या त्या भिंतीच्या एका मोठ्या अडखळणासारख्या उभ्या होत्या. त्यांना नाश करायचा होता, तोडायच्या होत्या, पाडायच्या होत्या. आणि हा अडथळा त्यांच्या
वाटचालीमधून त्यांना काढायचा होता. तुम्हाला माहित, देवाने त्यांच्यासाठी जे राखून ठेवले होते म्हणजे कनान देश, दुधामधाचा देश, जो वचनाचा देश वचन दाखल त्यांना मिळाला होता, ती भिंत त्यांना पाडून टाकावं लागली, जी अडखळण होती. एक अडथळा म्हणून उभे ते शहर होते आणि देवाने त्यांच्यासाठी जे राखून ठेवले होते त्यांना तर ते मिळवायचेच होते. आणि म्हणून भिंत पाडणं, त्या त्या किल्ल्याच्या भिंती पाडणं फार महत्वाचा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न होता. पण देवाने त्यांच्यासाठी जे राखून ठेवले होते ते तर देव त्यांना देणारच होता. आणि म्हणून भिंती पाडण्याचा जो चमत्कार झाला तो आपण आताच वाचणार आहोत पवित्र शास्त्रातनं. यहोशुआ याचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 21. कदाचित सर्व वचन मी वाचणार नाही वेळेअभावी, पण याचं थोडस लागूकरण आपण आपल्या जीवनाला केलं तर कदाचित आज या क्षणाला आपल्या पैकी कोणालाही जाणीव नसेल, परंतु आपल्यातील स्वतःच्या जीवनात अशा अनेक प्रकारच्या भिंती आहेत. या भिंती आपल्यामध्ये आणि देवाने आपल्या जीवनासाठी जे सर्वोत्कृष्ट ठेवलं आहे त्यामध्ये एक आडकाठी आहे, अडखळण आहे, बॅरियर आहे. देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता हे भिंतीरूपी अडथळे नष्ट करणं, पाडून टाकणं, खाली आणणं अतिशय गरजेचं आहे. पवित्र बायबलच्या शब्दात जर सांगायचंच झालं तर या भिंती म्हणजे एक प्रकारचे पापच आहे. आणि पाप म्हणजे देवाचा आज्ञाभंग. पाप म्हणजे देवाची जी इच्छा आहे ते आपण करावं, ते आपण करू नये. जे करू नये अशी देवाची इच्छा आहे ते करणं म्हणजे पाप आहे. देवाने एक विशिष्ट प्रकारचं जीवन आपल्याला दिलेलं आहे, त्या जीवनाच्या पेक्षा फार कमी पडणं म्हणजे पाप आहे. म्हणून पवित्र बायबलच्या शब्दात मी परत एक वार सांगत आहे की हे जे अडथळे आहेत आपल्यामध्ये आणि देवाच्या आशीर्वादामध्ये उभे राहिलेले, आवासून उभे राहिलेले, ही जी अडखळणं आहेत, याच्या आड भिंती आहेत, या ज्या बुरुजाच्या किल्ले कोट भिंती आहेत, हे एक प्रकारचं पापच आहे. आणि देवाच्या आशीर्वादापासून ते आपल्याला रोखून ठेवतात. तर यावेळेस आपण यहोशुआच्या पुस्तकाकडे वळूया. यहोशुआ याचा अध्याय 6 आणि पहिल्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. यहोशुआ अध्याय 6 पहिल्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या. कोणाला बाहेर जाता येईना की आत येता येईना. परमेश्वर यहोशुआस म्हणाला, पहा, मी यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरास एक वेळ प्रदक्षिणा करा. असे 6 दिवस करीत राहा. कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. सातव्या दिवशी तुम्ही नगरास 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंग फुंकावे. रणशिंग फुंकीत असता त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल आणि मग सर्वांनी नीट समोर चालून जावे. मग नूनाचा पुत्र यहोशुआ याने याजकास बोलवून सांगितले, कराराचा कोश उचलून घ्या आणि परमेश्वराच्या कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. त्याने लोकांस सांगितले की चला, नगरास प्रदक्षिणा घाला आणि हत्यारबंदी लोकांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. यहोशुआने लोकांना असे सांगितले की 7 याजक परमेश्वराच्या पुढे 7 रणशिंगे घेऊन फुंकीत चालावे आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग चालावा. हत्यारबंद लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकापुढे चालावे.
पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग चालावे आणि याजक रणशिंग फुंकीत चालावे. मग यहोशुआने लोकास अशी आज्ञा दिली की मी तुम्हास सांगे तोपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी आवाज जाऊ देऊ नका, तुम्ही आपल्या तोंडावाटे चक्कार शब्द काढू नका, आज्ञा होताच जयघोष करा. या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. मग त्यांनी छावणीत येऊन मुक्काम केला. पुढे आपण असं वाचतो 17 वचनापासून, हे नगर ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला अर्पण करावे. माफ करा, 14 वचनापासून, दुसरे दिवस आणि मग 15 वचन 7वे दिवस अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे 7 प्रदक्षिणा त्या नगरात घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगरात 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असता यहोशुआ लोकास म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला अर्पण करावे. मात्र राहाब वेश्येस आणि जी कोणी तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवायचे, कारण आपण पाठविलेल्या हेरास तिने लपवून ठेवले. समर्पित वस्तूपासून सर्वथा दूर राहा. त्या समर्पण केल्यावर त्यातील एकही तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर छापा आणून तिला संकटात घालाल. सोने, रुपे आणि पितळीची व लोखंडाची पात्रे परमेश्वरास अर्पण हो, ती परमेश्वराच्या भांडारात केली पाहिजे. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि याजक रणशिंगे वाजवीत राहिले. रणशिंगाचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. मग लोकांनी नीट आपापल्या समोर त्या नगरात चालून जाऊन ते नगर हस्तगत केले. हे देवाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे ठरो. आपण आताच याचं लागूकरण करताना म्हटलं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे काही तट आहेत, अशा काही भिंती आहेत की ज्या आपल्यामध्ये आणि देवाच्या आशीर्वादामध्ये आड येतात. देवाने जे अनंत जीवन, देवाने जे अतिशय समृद्ध आध्यात्मिक जीवन आपल्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये या भिंती आड येतात. आणि बायबलच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर अशी पाप आपल्या आड येतात. म्हणून आज काही जी निरनिराळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, अडखळे आहेत, पवित्र शास्त्राच्या शब्दामध्ये पाप आहे, या देवामध्ये आणि आपल्यामध्ये अडखळण म्हणून उभं राहिल्यामुळे किंवा उभं केल्यामुळे आपण देवाचे जे आशीर्वाद आहे, म्हणजे कनान देश जो आपल्यासाठी ठेवलेला आहे, जो अल्टिमेट कनान देश आहे, म्हणजे स्वर्गाचा देश जो आपल्यासाठी ठेवलेला आहे, सियोन देश आपल्यासाठी ठेवलेला आहे, त्यापासून पुष्कळदा आपण वंचित होऊ शकतो. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये आणि देवाच्या आशीर्वादामध्ये आड येतात? कधी कधी आपल्याला खूप कोणीतरी त्रास दिलेला असेल आणि आपलं मन दुखलेलं असेल आणि त्याच अवस्थेमध्ये आपण राहतो आणि त्यामुळे आपण त्या लोकांच्या प्रती आपल्या मनामध्ये एक 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 प्रकारचं बिटरनेस ठेवतो, एक प्रकारचं वितुष्ट त्यांच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये असतं. पण हे जे वितुष्ट आपण इतर लोकांच्या संबंधात ठेवत असतो, त्याचा परिणाम त्यांच्यापेक्षा आपल्यावर होत असतो. कारण आपल्या मनामध्ये वितुष्ट ठेवणं, आपल्या मनामध्ये एक प्रकारचा राग ठेवणं, आपल्या मनामध्ये पुट्ट काढण्याची एक कल्पना नेहमी जोपासणं, म्हणजे ते त्यांच्यासाठी घातक न होता आपल्यासाठी घातक होतं. मी असं सांगितलेलं आहे की डायनामाइट आपल्या खिशामध्ये ठेवून आपल्या शत्रूचा नाश होण्याची जर आपली इच्छा असेल तर त्या शत्रूचा नाश होईल तेव्हा होईल, पण त्याचा ते स्फोटक असल्यामुळे आपल्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित आपलं जे वर्तन आहे इतरांबरोबर ते काही नीटचं नाही, इनडिफरन्स आपण पाळतो इतरांच्या बाबतीमध्ये, आणि यामुळे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रकारची भिंत उभी राहते. पण ती त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भिंत उभी राहते असं नाही, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये देवामध्ये एक प्रकारची भिंत वाटते की दुसऱ्यांबरोबर आपले संबंध नाही आहेत. एक प्रकारचा दुरावा आहे. एक प्रकारे ते लोक कदाचित आपल्याला आवडत नाही.
किंवा त्यांना आपण आवडत नाही, काही का असे ना, पण ही एक प्रकारची भिंत आहे जी प्रचंड मोठ्या प्रमाणात उभी राहते आणि देवाचं जे खूप चांगलं देणगी आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. कदाचित आपण पुष्कळ लोकांना क्षमा केली नाही, त्यांनी क्षमा नाही मागितली हा निराळा प्रश्न, पण त्यांनी आपल्यावर निर्णयाप्रकारे अत्याचार केले असतील, आपल्याबरोबर नीट वागले नसतील आणि मग आपल्या मनामध्ये आपण एक त्यांना क्षमा न करण्याचं आपण धरून ठेवतो. पण क्षमा न करण्याचं धरून ठेवत असताना त्यांना कशी शिक्षा होईल याचा विचार सुद्धा आपण करत असतो किंवा त्या प्रकारे आपण त्याचं प्लॅनिंग सुद्धा करत असतो आणि पुष्कळदा त्यामध्ये आपले दिवस जातात. कदाचित आपलं त्यांच्या बरोबरचं वागणूक ही नीट नाही, ती एक भिंत आहे. आपण लोकांना क्षमा देत नाही, ही एक प्रचंड मोठी भिंत आहे. कदाचित आपला जो गर्व आहे, प्राईड आहे, ती प्रचंड मोठी भिंत असू शकते. कदाचित ग्रीड आहे, कदाचित आपल्याला खूप पुष्कळ गोष्टी हव्या असतात आणि कब्जा करण्याची आपली तर्रा आहे. स्वतःचा अधिकार तर आपण घेतोच, पण इतरांच्या अधिकारावर सुद्धा पायमल्ली करण्याचा आपला नेहमी उद्देश असतो, ती ग्रीड आहे. कदाचित प्रचंड प्रकारे आपल्याला राग येतो, द्वेष येतो, भयंकर आपल्या रागाचे परिणाम दुष्परिणाम आहेत आपल्याला माहित आहेत आणि राग येतो. आपण पुष्कळशे लोक आपल्याकडे बघत असताना ते चांगल्या चेहऱ्याच्या हावभावाने बघत नाही, ते रागाने आपल्याकडे बघतात. काय असेल काय माहिती, पण हा राग ही पण प्रचंड एक मोठी भिंत आहे. आणि कदाचित जे काही आपल्या जीवनामध्ये अगोदर झालं असेल ते सुद्धा नेहमीच याविषयी आपण विचार करत असतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी इतरांबरोबरचे आपले नाते संबंध जर नीट नसतील तर ते, आपण जर इतरांना क्षमा केली नसेल तर ते, जर आपण आपल्या छाती आपलं जीवन गर्वाने भरलेलं असेल तर ते, जर आपल्याला ग्रीड आहे आणि खूप हवस आहे निर्णय गोष्टी घेण्याची ते, आणि जर आपल्याला प्रचंड राग आहे, रागावर आपला ताबा नाही, या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेल्या आहे पाप आहे. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की अशा सर्व लोकांना देवाच्या राज्यात जागा नाही, म्हणजे आपण कनान देशामध्ये जाऊ शकत नाही. परंतु जे काही आज आपल्या समोर आव असून उभा आहे, या सर्व गोष्टी अशा प्रकारच्या सर्व पाप, आणि ते आपल्याला देवामधील अधिक खोल आणि खंबीर जीवन जगण्यापासून वंचित करत आहेत याची कल्पना कदाचित आपल्याला नाही आहे. देवाने आपल्याकरिता जे उत्तम राखून ठेवलेले त्याकडे वाटचाल करण्यासाठी ही एक आड भिंत जी आहे, ही एक प्रचंड बुरुजासारखी जी भिंत आहे ती खाली पाडण्याची गरज आहे. पण हे आपल्याला कळायला पाहिजे, याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. मला आठवतं की बऱ्याच वर्षापूर्वी मी गिरगाव मधून बसमध्ये बसलेलो होतो. चाललेलं असताना गायवाडीच्या बस स्टॉप वरती खाली थोडीशी गर्दी होती आणि मला बरोच सहज दिसत होतं आणि एक अतिशय चांगल्या घरची स्त्री आणि व्यवस्थित पेहराव तिचा होता, व्यवस्थित साडी ती नेसलेली होती, हाता गळ्यात कानामध्ये सर्व प्रकारचे भरपूर दागिने तिने घातलेले होते, सोन्याचेच असावे कारण त्या काळात इतका काही लोक चोरांचा भीती नव्हती. आणि इतकी सुंदर व्यवस्थित तयार झालेली बाई खाली रस्त्यावर फुटपाथच्या जवळ खाली पडलेली होती, बेशुद्ध अवस्थेमध्ये होती आणि लोक तिला रिवाइव्ह करायचा प्रयत्न करत होते. आणि अर्थात ते काहीतरी चपला वगैरे तिच्या नाकाला, म्हणजे त्याने कदाचित ती जी काही चक्कर, एक प्रकारचा तो आजार आहे की त्याच्यामुळे माणसाला चक्कर येते आणि दातखळी वगैरे बसते. तेव्हा मी विचार करत होतो की बाई इतक्या चांगल्या घरची आहे, तिच्या बरोबर कोणी नव्हतं आणि तिला नवरा असेल, मुलं असतील, शेजारी पाजारचे असतील, पण या घडीला तिला मदत करायला कोणी नाही. पण त्याही पेक्षा मला खोल हा विचार येत आहे की आज इतक्या घाण परिस्थितीत ती पडलेली आहे आणि ही किती शोचनीय परिस्थिती आहे, किती हलाखीच्या परिस्थितीमध्ये ती आहे याची तिला कल्पना नाही, याची तिला जाणीव नाही. उधळा पुत्र जेव्हा आपल्या बापाची संपूर्ण संपत्ती घेऊन फरार झाला आणि त्याने सर्व संपत्ती त्याने उधळली कसबिणी बरोबर आणि सर्व काही प्रकार त्याने केले जगात, त्या जगात जे काही असतील ते, आणि जेव्हा त्याला खायला सुद्धा काही नव्हतं तेव्हा त्याला बापाचं घर आठवलं. आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी
उधळ्या पुत्राच्या या वृत्तांतामध्ये, या दृष्टांतामध्ये एक छोटस वाक्य आलेलं आहे की मग तो शुद्धीवर आल्यानंतर, मग तो शुद्धीवर आल्यानंतर, म्हणजेच जेव्हा केव्हा त्याच्या मनामध्ये बापाच्या संपत्तीचा स्वतःचा हिस्सा घेणं हा शिरकाव, या विचाराचा शिरकाव झाला, तेव्हापासून त्याची शुद्ध हरपली. आणि तो शुद्धीवर केव्हा जेव्हा आला तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं, तो कंगाल होता. म्हणजे त्या विचार त्याच्या डोक्यात शिरल्यापासून तर तो शुद्धीपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. आणि त्याला कदाचित पुष्कळ लोकांनी सांगितलं असेल, वडिलांनी सांगितलं असेल, भावाने सांगितलं असेल, मित्रांनी सांगितलं असेल की बाबा हे काय बरोबर नाहीये, पण त्याने नाही ऐकलं. त्याने नाही ऐकलं, नाही ऐकलंच नसावं असं काही पवित्र शास्त्रात वाचायला मिळत नाही, पण नक्कीच हे झालं असेल, पण त्याने ऐकलेलं नसावं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं की या ज्या आड भिंती आहेत, आपले नातेसंबंध इतरांसमोर जर नीट नाहीत, आपण गर्वाने फुगलेले आहोत, आपल्याला फार राग आहे आणि तो रागाचं पर्यवसन फार निरनिराळ्या प्रकारामध्ये होतं, आपल्याला खूप सर्वच गोष्टी आपल्या हातात हव्यात, काबीज करायला पाहिजे, सर्व काही आपलंच आहे, आपलं ते आपलं आहे, दुसऱ्यांचं सुद्धा आपलंच आहे, अशी जर आपली भूमिका असेल, इतकंच केवळ नव्हे तर ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सारख्या आपल्या मनामध्ये येतात आणि तेच घर करून बसतात आणि त्याच्यावरच आपण ब्रूड करत राहतो, त्यावरच आपण विचार करत राहतो. तर हे सर्व करणं म्हणजेच एक एक प्रकारच्या आडभिंती आहे आणि देवाने आपल्यासाठी जे राखून ठेवलेलं जीवन आहे ते जीवन आपल्याला मिळू शकत नाही. पण याची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही, होत नाही, कारण आपली स्थिती उधळ्या पुत्रासारखी, आपली स्थिती त्या स्त्री सारखी जी खाली पडली होती पण तिला माहित नव्हतं की काय झालेलं आहे, म्हणून तिला पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं पण आपल्याला अजूनही जाणीव होत नाही. त्याला कारण असं आहे की एक प्रकारचं झापड आपल्या आपल्या डोळ्यावरती आहे. आपली बुद्धी एक प्रकारे अशी सैतानाने केलेली आहे की त्याची जाणीव आपल्याला होत नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, या ज्या सर्व आडभिंती आपल्या समोर बसून बसलेल्या आहेत, आपल्याला त्या देवापासून एक जे अतिशय चांगलं जीवन आहे, जे अतिशय हर्षाचं, आनंदाचं आता आणि नंतर, कदाचित आता त्याच्यासाठी आपल्याला दुःख सहन करावं लागतं, पण अनंत कालचं सुख आणि अनंत कालचं जीवन जे आपल्यासाठी आहे त्यामध्ये या आडभिंती वासून बसलेल्या आहेत, हे जाणीवपूर्वक आपण आज समजायला पाहिजे. आणि त्या भिंती आपल्याला पाडणं आवश्यक आहे हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे. कदाचित आपण स्वतः काही भिंती बांधलेल्या असतील आणि काही भिंती आल्या असतील, बांधल्या गेल्या असतील, पण काही भिंती आपण स्वतः बांधू शकतो कधी कधी, आणि आपल्यामध्ये आणि आपल्या तारणामध्ये त्या प्रतिबंध करतात, देवाच्या जीवनापासून आपल्याला वंचित करतात. येशू ख्रिस्तामधील भरपूर जे जीवन आपल्याला देवाने आपल्याला करून ठेवलेलं आहे त्या भिंतीमुळे आपल्याला ते मिळू शकत नाही. म्हणून अशा सर्व प्रकारच्या भिंती आज पाडण्याची गरज आहे. आपल्या जीवनातील यरीहोच्या भिंती आज पाडायला पाहिजे. आपल्या जीवनातील या सर्व वाईट गोष्टी ज्या झापड आपल्या डोळ्यावर ठेवून आपल्याला स्वतंत्रपणे जगण्यासाठी परावृत्त करतात, या सर्व गोष्टी आपण काढून टाकायला पाहिजे असं देवाचं वचन स्पष्ट आहे. वी हॅव टू ब्रेक द वॉल्स ऑफ जेरिको that are blocking our way to enter into the land, the promised land, the land of Canaan. आणि जर आपल्याला आज हे अभिवचन देवाचं पाळायला पाहिजे तर नक्कीच. पण चांगली बातमी अशी आहे की आपल्या जीवनातील भिंती खाली आणल्या जाऊ शकतात, ते काही कठीण नाही, आपण पाडू शकतो, ते काही कठीण नाही. आणि या जी वचन आपण वाचलेली आहेत त्या वचनामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्या जीवनात यरीहोच्या भिंती मोडण्यासाठी आपण एकत्र बायबलमध्ये जाऊन आपलं स्वतः बायबलमध्ये दर्पण बघून
इस्रायल लोकांचं जे उदाहरण यहोशुआच्या पुस्तकात आपण वाचलेलं, यहोशुआच्या पुस्तकामध्ये पहिली काही सर्व वचन त्याविषयी सांगतात, ती जर आपण वाचली तर त्यांच्या बाजूने देव कसा लढला आणि त्याने येरिओ नावाच्या शहराच्या भिंती कशा प्रत्यक्षात पाडल्या त्यांच्या डोळ्यासमोर, लढाई न करता हे या पुस्तकात आपण वाचतो. कारण लढाई आपली नाही, लढाई देवाची आहे. आणि जर आपण देवाकडे जातो, त्याला शरण जातो, या समर्पण करतो, देवाला म्हणतो की तू माझ्या बाजूने लढ, तू माझ्यासाठी या भिंती तोड मोड आणि तुझ्यामधील आणि माझ्यामधील आड भिंत काढून टाक आणि तुझे जे आशीर्वाद आहे ते सर्व माझ्यावरती दे, तर हे शक्य आहे. इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये जो प्रश्न होता, तो प्रश्न हाच होता, भिंती, येरिओ शहराच्या भिंती. इस्रायल लोक येरिओ शहराच्या भिंती आणि त्यानंतर कनान देशामध्ये वाटचाल. माझ्या प्रिय मित्रांनो, या भिंती मी सांगितलं किती त्या 12 फूट आणि 6 फूट रुंदीच्या, 20 आणि 30 फूट उंच आणि 15 फूट काही ठिकाणी त्या रुंद होत्या, अशा जाड जूड भिंती. हा एक मोठा प्रॉब्लेम त्यांच्या समोर होता. पण आपले सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स आणि प्रश्न आहेत, आड भिंती आहेत, त्या देव पाडू शकतो. त्यांनी काय केलं, देवाने त्यांना प्रॉमिस केलं होतं की हे मी तुमच्या हाती देणार आहे. यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वासाने या देवाने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी पाऊल उचललं. आताच आपण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं की साध्या गोष्टी देवाने सांगितल्या होत्या, कराराचा कोश आणि रणशिंग आणि लोकांनी कधी कसं चालायचं, किती दिवस प्रदक्षिणा घालायच्या, 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा घालावायच्या आणि मग सर्वांनी जयघोष करायचा. या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, त्या तंतोतंत त्यांनी पाळल्या. आणि कारण हे प्रभूने वचन दिलं होतं आणि प्रभूचं वचन आपल्यासाठी, रोमकराचं पत्र याचा 4था अध्याय 17 वचन, त्याच प्रकारे 2 कोरिंथ 10:3-5 या सर्व वचनामध्ये आपल्याला या आध्यात्मिक आणि दैहिक लढ्याविषयी वाचायला मिळतं. आणि देव आपल्या बाजूने लढून आपल्याला यश देऊ शकतो, त्याने सांगितलेलं आहे. हे त्याची वचन आहे, ते त्याचे प्रॉमिस आहे. आणि जर हे प्रॉमिसवर आपण त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या वचनाप्रमाणे जर आपण वागतो, तर देव आपल्यासाठी लढतो आणि या भिंती खाली पाडल्या जातात. देवाने आपल्या लढ्याचा निकाल आधीच निश्चित केलेला आहे. माझ्या प्रेमात रोम 8:28, देवाने बोलवले जे सर्व लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणार्थ होतात. जिंकण्याची आपली क्षमता केवळ आपल्या विश्वासात मर्यादित होते. जर आपण विश्वास ठेवतो तर आपली क्षमता वाढते. लढाई जिंकण्याचे अभिवचन आपल्याला देण्यात आलेले आहे. इफिसकराचं पत्र याचा 6वा अध्याय 10 आणि 13 या वचनामध्ये वाचायला मिळतं की आपला लढा हा कोणाबरोबर आहे? हा रक्तमांसाबरोबर नाही, पण दुरात्मा समूह, सैतान, त्याच्या सर्व कुयुक्त्या याच्या विरुद्ध आहे. आणि याच्यासाठी शस्त्र सामुग्री देवाने आपल्याला पुरवलेली आहे. देवाच्या अभिवचनाप्रमाणे आपल्याला विजय मिळणारच आहे. हे सर्व त्याचे प्रॉमिसेस आहेत, हे सर्व त्याची वचन आहेत. आम्हाला असे वचन दिले आहे देवाने की आम्ही कधीही एकटे लढणार नाही, तर देव आपल्या बरोबर लढणार आहे. इब्री 13:5, मत्ती 28:20. आणि जेव्हा युद्ध संपेल आणि युद्ध जिंकली जातील, तेव्हा आम्ही येशू बरोबर विजयी करणार आहोत. आपण येशू बरोबर आपल्याला जो जय मिळणार आहे त्यामध्ये आपण भाग घेणार आहोत. योहान 14:1-3 पर्यंत जेव्हा आपण आपल्या जीवनात तटबंदी असलेल्या शहराचा सामना करतो, तेव्हा देवावर विश्वास ठेवू शकतो की त्याच्या अभिवचनाप्रमाणे आपल्याला नक्कीच विजय प्राप्त होणार आहे. रोम 4:21, 2 कोरिंथ 1:1 आणि 20. आपले तारणच मुळी जिंकण्याच्या हेतूने झालेले आहे की आपल्याला जय मिळावा. पराभूत होण्याकरिता आपल्याला तारण देवाने दिलेलं नाहीये. आपल्या आयुष्यात मोहपरीक्षा येणारच, तो वादाचा विषय नाहीये, परंतु आपल्याला विजय देखील हमखास मिळणार हे देवाचं प्रॉमिस आहे. कारण लढाई देवाची आहे, लढा देवाचा आहे. त्याचप्रमाणे इस्रायल लोकांना लढाई करता एक भागीदार होता असं आपण म्हणू शकतो. नक्कीच ज्याने लढाई कशी करायची हे सांगितलं आणि ते जर पाळलं तर लढाईमध्ये त्यांना जय दिला. इस्रायल लोकांना
they had a partner for waging this war. They had a partner, and that was God. God himself. He not only taught them how to fight, how to bring down the walls of Jericho, but he also was with them, who made the miracle possible. ज्या देवाने यెరికో शहराचे कोट खाली पडले, तो स्वतः आपल्या बाजूने लढतो. देवाचं वचन काय म्हणतं? फिलिप्पीकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. गॉड गिव्स अस द वेपन्स ऑल्सो. तो आपल्याला युद्धासाठी लागणारी शस्त्र सामुग्री सुद्धा पुरवतो. इफिसकराचं पत्र याचा 6 अध्याय आणि 10 आणि 8 ते 18 या वचनापर्यंत आपल्याला वाचायला मिळतं. आणि आपल्यासाठी देवाने अजून 2 शस्त्र फार प्रबळ, फार कार्यकारी शस्त्र ठेवलेले आहे. पहिलं शस्त्र देवाचं वचन आणि दुसरी शस्त्र म्हणजे प्रार्थना. देवाचं वचन आणि प्रार्थना. माझ तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. देवाचं वचन ईश्वर शास्त्र प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध आणि सुधारणक, दोष दाखवणे या सर्व गोष्टीसाठी उपयोगी आहे आणि तो देवाच्या भक्ताला सिद्ध करतो. इतकंच केवळ नव्हे तर मी पाप करू नये म्हणून मी तुझं वचन माझ्या अंतःकरणामध्ये ठेवलेलं आहे असं स्वतः स्तोत्र करतात दावीद म्हणतो. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, सांधा मज्जा या सर्वांना भेदून जाणार आहे. आणि जेव्हा ह्या देवाच्या वचनाचा आपण प्रयोग करतो, देवाचं वचन आपण पाळतो, देवाचं वचन आपण स्मरणात ठेवतो, देवाच्या वचनाप्रमाणे जर आपण वागतो, जर प्रभूचं वचन असं म्हणतं की जर माझी वचनं तुम्हामध्ये राहिली आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही मागा ते सर्व तुम्हाला मिळेल. तुम्हाला विजय पाहिजे आहे या जेरिकोच्या वॉलवरती, जे सर्व गोष्टी पाप म्हणून आड उभ्या आहेत, यावर विजय पाहिजे असेल, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हाला उघडेल. आज हे प्रॉमिस देव आपल्याला देतो. त्याच प्रकारे देवाने आपल्याला प्रार्थना हे किती मोठं शस्त्र दिलेलं आहे. प्रार्थना हे मोठं शस्त्र दिलेलं आहे. याकोबाच्या पत्राच्या शेवटच्या अध्यायामध्ये नोहाचं उदाहरण दिलेलं आहे. नोहा आपल्यासारखा माणूस होता आणि त्याने प्रार्थना केली, पाऊस पडला नाही. प्रार्थना केली, पाऊस पडला. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास फार सिद्ध असते. कोणी कितीही पाप केले ते त्याला देव क्षमा करेल आणि त्याला त्याच्या आजारातून, त्याच्या बिछाण्यावर तो उठवेल. देव प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचं हे प्रबळ सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिलेले, आपल्या हातामध्ये दिलेले, जे आपण वापरत नाही पण देवाने आपल्याला दिलेले आहे. देवाने यशायाचं पुस्तक याचा 65 अध्याय आणि 24 वचनामध्ये प्रॉमिस केलेलं आहे, आपल्याला वचन दिलेलं आहे की तो आपल्या प्रार्थना ऐकतो. इतकंच केवळ योहान 14, 13 आणि 14, पहिले योहान 5, 14 आणि 15 यामध्ये देव आपल्या प्रार्थना ऐकतो. इतकंच केवळ नव्हे तर देव आपल्या प्रार्थनांची उत्तर सुद्धा देतो. आणि एक खूप चांगलं वचन आपल्याला आहे. रोमकराचं पत्र याचा 8 अध्याय 26 आणि 27 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रार्थना कशी करायची आपल्याला कळत नाही, पण देव स्वतः त्याच्या आत्म्याच्या द्वारे अनिर्वाच्य उत्सवांनी अशी प्रार्थना आपल्या हातून वधून घेतो की जी देवाला मान्य आहे. म्हणून म्हणजे प्रार्थना करण्यासाठी सुद्धा देव आपल्याला मदत करतो. आपल्याला देवाचं वचन आहे, देव स्वतः आपल्या बाजूने लढतो. प्रार्थना हे शस्त्र आपल्या हातात प्रभूने दिलेलं आहे आणि म्हणून ही सर्व शस्त्र घेऊन देव स्वतः त्यांच्या बरोबर राहून इस्रायल लोकांनी लढाई जिंकली. इस्रायल लोकांनी लढाई जिंकली. इस्रायल वन द बॅटल. आणि आपल्याला माहित आहे की याची कारण त्यांना देवाचं वचन होतं त्यांच्या बरोबर. 2 तिमोथी 2:15, योहान 16:13 देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. 8 ते 20 या वचनामध्ये यशोआच्या पुस्तकात आपण वाचतो. मग मार्क 11:22, मत्ते 21 आणि 22 त्यांनी विश्वासाने पाऊल उचललं. दे ऍक्टेड विथ फेथ. आणि त्यांनी स्वतःच्या प्रमाणे चालले नाही ते, पण त्यांनी देवाने जो मार्ग त्यांना दाखवला होता त्या मार्गाने ते गेले. त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या आणि याचा परिणाम काय झाला? देवाने त्यांना विजय दिला. इस्रायल लोकांना जरी प्रॉब्लेम होता, प्रश्न होता, पण देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं. देव त्यांच्या बरोबर लढाई लढत होता आणि म्हणून देवाने त्यांना यश दिलं. माझ्या मित्रांनो, आज कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये आणि देवाच्या आशीर्वादामध्ये
आड भिंत, जेरिको वॉल्स म्हणून उभे आहेत. What are such things that are standing between us and God promised life? What are such things? आपल्याला देव आज सांगत आहे, निर्गम 14:14, देव म्हणतो की आय विल फाईट द बॅटल फॉर यू. मी तुमच्यासाठी लढेन. आणि जरी आपल्याला हे अशक्य वाटत असेल तर देव आपल्या बाजूने आहे. तो त्याच्या बाजूने सर्व काही पूर्ण करणार आहे. मात्र आपल्याला आपलं पाऊल उचलायचं आहे. मार्क 9:23 मध्ये म्हटलेलं आहे, इफ यू कॅन बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल टू हिम हू बिलीव्स. जर आपण विश्वास ठेवतो तर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, सर्व गोष्टी शक्य होणार आहे. आणि म्हणून आज आपण इब्री 12:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे let us run with patience the race that is set before us and win the battle and remove and break the walls of Jericho which are stopping all the promised blessings of God to us and to our life. प्रभू करो आणि आपल्याला पूर्ण शुद्धीवर ठेवो की सत्य परिस्थिती आपल्या आपल्या निदर्शनास येऊ आणि देवाकडे वळण्यासाठी. जसं उधाळ्या पुत्राला तो शुद्धीवर आल्यानंतर बापाचं घर आठवलं, तसंच देवाच्या कृपेने पूर्ण ताळ्यावर येऊन शुद्धीवर येऊन आपल्याला कनान देश बापाचं घर आठवावं. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि प्रेमळ पित्या, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला विनंती करतो, आमच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये येणाऱ्या यरियोच्या सर्व प्रकारच्या भिंती आज तू नष्ट कर. येशू आमचा तारण्याच्या नावाची प्रार्थना माहिती म्हणून तो स्वीकार. आमेन.